नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या किचन रिलेटेड टिप्स शेअर करणार आहे, ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं घरसुद्धा आपलं टकाटक आणि स्वच्छ राहील। तर सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे नॉनस्टिक तव्या रिलेटेड। नॉनस्टिकचा तवा जेव्हा आपण वापरायला लागतो तेव्हा त्याच्यावर एक काळपट थर असा जमा व्हायला लागतो आणि तो तवा भरपूर चिकट होतो। मग अशा वेळेस आपण जर हार्ड स्क्रबरचा वापर केला तर काहीशे हाल माझ्या तव्यासारखे तुमचे होतील। म्हणजेच काय तर त्याची जी काही नॉनस्टिकची लेयर आहे ती निघायला लागेल। आता खरं म्हणायला गेलं तर हा तवा माझा फार जुना आहे, अगदी 2 ते 3 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे आता तो अगदी टाकायला आलेला आहे। पण तरीसुद्धा मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत मी ही रेमेडी शेअर केला पाहिजे, आणि कारण सगळ्यांकडे नॉनस्टिकचे तवे असतात तर त्याची क्लिनिंग कशी करावी प्रॉपर ते तुम्हाला सांगावं, म्हणूनच ही टिप तुमच्यासोबत शेअर करते आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला गॅस सुरू करायचा आहे, तवा गरम करायला ठेवायचा आहे, त्यावरती तुम्हाला टाकायचा आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा तुम्हाला अशा पद्धतीने पसरवून टाकायचा आहे। आता याचं काही प्रमाण वगैरे नाही, फक्त तो असा पद्धतीने पसरला गेला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे व्हिनेगर। कोणत्याही प्रकारचं यामध्ये तुम्हाला बाकी काहीच टाकायचं नाही, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर। त्यानंतर खाली बघा गॅस सुरू आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर आहे, आता या दोघांचं रिॲक्शन एकमेकांसोबत जे आहे ती सुरू झालेलं आहे। बघा रिॲक्शन सुरू झाली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याची ना एक लेयर आपल्या तव्याला लागली पाहिजे। म्हणजे बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण हा नॉनस्टिकचा तवा वापरायला घेतो तर ह्या नॉनस्टिकच्या तव्याला ना आपण पोळ्या करण्यासाठी जेव्हा हा वापरतो तर त्याचे जे कडा असतात ना तिथे एक काळपट थर जमा व्हायला लागतो। आपण रोज तो घासतो पण तो थर ना अशा बाजूनी कॉर्नरला काळपट होतो। मग अशा वेळेस ही ट्रिक तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर चिकटपणा तेलकटपणा सुद्धा याने जाईल। आता बघा मी गॅस बंद केला आहे, म्हणजेच काय बेकिंग सोड्याची व्हिनेगरची लेयर आपल्या तव्याला लागली। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी डिशवॉश लिक्विड। जे तुम्ही वापरत असणार ते डिशवॉश लिक्विड तुम्हाला इकडे घ्यायचं आहे आणि बस ते सुद्धा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। आता जेव्हाही तुम्ही यानंतरची प्रोसेस करणार आहात तेव्हा एक गोष्टची नक्की काळजी घ्यायची आहे की तुम्हाला सहन होईल तेवढं तुम्ही याला म्हणजे घासू शकाल तेवढा गरम याच्यातच तुम्हाला हे घासायचं आहे। अति गरम याच्यात नका घासू, पण सहन झालं पाहिजे तेवढ्या याच्यात घासा। गरम असलं तर काय होईल, हे निघण्यास खूप मदत होईल। त्यानंतर तुम्हाला सॉफ्ट स्क्रबर घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जी काही घासणी आहे ती ओलसर करून घ्यायची आहे आणि घासायचं आहे। आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे अशी आहे की जेव्हाही तुम्ही हे क्लीन करणार आहात तेव्हा हा तवा अगदी कडकडीत गरम करायचा। मी तुम्हाला समोर सांगणार आहे ती स्टेप कोणती आहे ते, आणि त्यानंतर ती स्टेप केल्यानंतर मग तुम्हाला ही स्टेप करायची आहे। सो माझ्या याला जास्त थर नव्हता काळपट, सो म्हणून म्हटलं चला आधी मी तुम्हाला हा क्लीन कसा करायचा ते दाखवते। सो अशा पद्धतीने जर तुम्ही हप्त्याभरातून एकदा नॉनस्टिकचा तवा क्लीन केला तर तो मेंटेन राहतो, त्याचं कोटिंग निघत नाही, त्याचा चिकटपणा तेलकटपणा निघण्यास खूप मदत होते। जशी शाईन त्याला हवी तशी शाईन सुद्धा येते। सो तुमच्यासमोर मी साफ करून दाखवला आहे, धुवून दाखवला आहे। जे मधात तुम्हाला निघालेलं दिसतं ते ऑलरेडी पहिलेच होतं। सो रिझल्ट बघू शकता, अगदी त्याचा तेलकटपणा पूर्ण निघून जातो। मी इकडे गरम करून घेतला आहे, म्हणजे पाणी सुकवून घेतलं आहे। सो तुम्हाला अगदी रिझल्ट दिसतोय की कसल्याच प्रकारचा तेलकटपणा त्यावरती नाही। दुसरी स्टेप, तुम्हाला तवा अगदी गरम करून घ्यायचा आहे। हे जे आहे आधी करायचं आहे, जर तुमचे खूप काळपट असा थर झाला असेल तर। माझा झाला नाही, मी फक्त तुम्हाला इकडे डेमो देते। अगदी थोडाफार झाला आहे, तो इझिली निघत जातो आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ते थर जो आहे अगदी तवा गरम केल्यानंतर काढत जायचं आहे, म्हणजे जो एक्स्ट्राचा काळा थर असतो ना तो निघण्यास खूप मदत होतो। सो अशा पद्धतीने चमच्याने काढायचं, हलक्या हाताने काढायचं आहे। एक गोष्टीचं नक्की लक्षात घ्यायचं की त्याचं कोटिंग निघलं नाही पाहिजे। मग नंतर जी स्टेप मी तुम्हाला आधी सांगितली ती स्टेप करायची आहे आणि अशा पद्धतीने नॉनस्टिकचा तवा बघा स्वच्छ करायचा आहे। सो नक्की अशा पद्धतीने स्वच्छ करून बघा। चला दुसरी टिप बघूयात। आता तुम्हाला काय करायचं आहे, एखादं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचं अगदी थोडं पाणी, जास्त नाही। आता हे जे आपण बनवतो आहे हे कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला किती क्लिनिंग करायचं आहे त्या हिशोबाने। आता हे क्लीन कशासाठी करतोय किंवा कशासाठी हे सोल्युशन बनवतोय तेही मी समोर सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं कोलगेट, आणि त्यामध्ये तुम्ही जोही शॅम्पू यूज करत आहात तो शॅम्पू तुम्ही टाकू शकता। इकडे जे कोलगेट आपण टाकलं आहे ते कोलगेट तुम्ही एंडिंगला सुद्धा टाकू शकता। मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला हे सोल्युशन जे आहे गॅसवरती ठेवून थोडंफार आटवायचं आहे।
त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडासा सोडासुद्धा टाकू शकता। त्यानंतर व्यवस्थितरित्या याला उकळी काढून घ्यायची आहे। याचं आपलं एक सोल्युशन तयार झालं। हे स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही थंड झाल्यानंतर भरून ठेवू शकता। एकदाच तुम्ही हे करून ठेवलं तरीही चालणार आहे। आपल्या घरामध्ये बघा अशा पद्धतीने जे काही कॉर्नर्स असतात इथे अशा भरपूर मळ साचलेला असतो आणि बऱ्याचदा बाथरूममध्ये हे जास्त बघायला मिळतं। बाथरूम असेल, गॅलरी असेल, आपल्या ज्या घराच्या टाईल्स असतील त्याच्या कॉर्नरमध्ये ना असा एक काळसर थर जमा व्हायला लागतो। मग हा थर काढण्यासाठी हे सोल्युशन आपण बनवलं आहे। तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता। जुनं कोणताही टूथब्रश तुम्हाला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे। जे काही काळपटपणा असतो तो कोलगेट काढण्यास खूप मदत करतो आणि शॅम्पूमध्ये थोड्या हलक्या प्रमाणात कॉस्टिक सोडा असतो तो सुद्धा हे काढण्यास खूप मदत करतो। सो म्हणून फक्त आपण 2 इंग्रेडियंट्स इकडे वापरले आहे। सो नक्की या पद्धतीने स्वच्छ करा किंवा फरशीला पुसण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। त्यानंतरची ट्रिक अशी की अशा पद्धतीने कर्टन जेव्हा आपण लावतो तेव्हा अशा पद्धतीने त्याचा गॅप होतो। मग हा गॅप टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही 3, 2 जेवढे कर्टन्स लावणार असाल तर काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा। आता जे पहिलं कर्टन आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या जवळ जे दुसरं कर्टन लावणार त्याच्यात जे एंडिंगचे 2 होल आहेत म्हणजे जे छिद्र आहेत तिथे तुम्हाला त्यावरती अशा पद्धतीने कर्टन्स लावायचे। मी माझा आवाज ऐकण्या व्यतिरिक्त जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर तुम्हाला प्रॉपर हे कसं करायचं ते समजेल। सेम पद्धतीने जर तुम्ही 2 कर्टन्स लावत असाल 3 तुम्हाला सेम स्टेप करायची आहे। एकाजवळ दुसऱ्याचं होल 2 याच्यावर तुम्हाला ठेवायचे, त्यानंतर तिसऱ्याचं अशा पद्धतीने करायचं। आता बघा मी हे 3ही कर्टन्स लावून घेतले आहेत। आता तुम्हाला रिझल्ट दाखवते। सो बघू शकता बिलकुल गॅप दिसत नाही, असं बिलकुल वाटत नाही आहे की यामध्ये कोणता गॅप आहे। दिसायलाही सुंदर दिसतं। तुम्ही बघू शकता अगदी लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला इकडे दाखवते आहे। कितीही हवा आली आणि काही आलं तरी त्यामधनं जे आहे कॉर्नर्स जे आपण ओपन पहिले राहायचे ते आता पूर्ण क्लोज झालेले आहेत। ही टिप तुम्हाला माहिती होती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुमचे कर्टनसुद्धा अशाच पद्धतीने नीट करा। चला नंतरची टिप बघूयात। आता उन्हाळा म्हटलं तर आपण कलिंगड खातोच नाही का, तर हे कलिंगड कसं ओळखायचं भेसळयुक्त आहे की नाही ते ऑलरेडी आपण बघितलं आहे। पण बऱ्याचदा आपल्या घरी लहान मुलं असतात तर त्यांना हे कलिंगड जे आहे असं न खाता आपण त्यांना ज्यूस देण्यासाठी जे आहे प्रिफरन्स देतो की त्यामध्ये बिया असतात म्हणून। मग बऱ्याचदा आपल्याला मिक्सरचा वापर करावा लागतो, पण कधी लाईन नसते। आमच्या इकडे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर लोडशेडिंग असते। मग अशा वेळेस तुम्ही अगदी एकदम फास्टमध्ये ज्यूस कसा करू शकता तेही गाळणीचा वापर करून, तर तुम्हाला गाळणी अशा पद्धतीने करायचं आहे आणि त्यावरती जे आहे ते अगदी घासत राहायचं आहे ग्रेट केल्यासारखं। तुम्ही बघणार ज्या काही बिया वगैरे आहेत त्या अगदी वरती राहतात, बियासुद्धा खाली पडत नाही। सो गाळणीचा अशा पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा। जास्त भांडेही भरत नाही, लाईनचीही गरज नाही। लहान मुलांनी जेव्हा तुम्हाला ज्यूस मागितला अगदी 2 मिनिटात तुम्ही त्यांना देऊ शकता। सो तुमच्याकडे अशी मोठी गाळणी नसेल तर पूर्णाची गाळणी असेल ना तिचाही वापर करू शकता किंवा छोटी चहाची तर असतेच। ग्लास ठेवायचा आहे, ग्लासवरती गाळणी ठेवायची आणि सेम प्रोसेस करायची। मागच्या बाजूने करा किंवा आतल्या बाजूने करा, अगदी तुमच्यावरती आहे। आतल्या बाजूने केलं तर कसं होईल की बिया जे आहे ते आतमध्येच राहतील। सो ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि तुमच्या मुलांना सुद्धा उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने कलिंगडचा ज्यूस द्या। सो तुम्ही बघा बघता बघता आपला ज्यूससुद्धा तयार झालेला आहे। लागली का कशाची गरज? काहीच गरज लागली नाही, मुलांना सुद्धा प्रचंड आवडेल। सो या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।